नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय NDTV मराठी. या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. मंडळी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि शिवाजी या शब्दाचा मूळ अर्थच मुळी देवाचा आशीर्वाद लाभलेला, विधात्याचा आशीर्वाद लाभलेला एक दैवी योद्धा आणि शासक प्रशासक असा होतो. आणि शिवरायांचा हाच इतिहास सर्वसामान्यांपर्यंत सिनेमाच्या रूपानं अतिशय सोप्या पद्धतीने पोहोचवण्याचा संकल्प ज्या दिग्दर्शकाने हाती घेतला ते दिग्पाल लांजेकर आणि त्यांची सगळी टीम आज आपल्यासोबत आहेत. खरं तर श्री शिवराज अष्टक या सिरीजच्या निमित्ताने हा आणखी एक सिनेमा येतोय. या सिरीजमधलं 6वं पुष्प, 5 पुष्प आधीच आपण पाहिली आहेत आणि हे 6वं पुष्प आता आपल्या भेटीला येत आहे. आणि याच निमित्ताने, या सिनेमाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याची स्वारी, आग्र्याची जी मोहीम आहे ती आपण उलगडून पाहणार आहोत या चित्रपटाच्या निमित्ताने. आणि या चित्रपटाची कास्ट सध्या आपल्यासोबत NDTV मराठीच्या स्टुडिओत आहेत. या सगळ्यांचं स्वागत करूया. आपल्यासोबत आहेत चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सर. जय शिवराय. तसंच आपल्यासोबत आहेत समीर धर्माधिकारी, ज्यांनी औरंगजेबाची भूमिका साकारलेली आहे. समीरजींना आपण अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये, सिरियल्समध्ये पाहिलेलं आहे, छोट्या आणि मोठ्या पडद्यावर. तसंच स्मिता शेवाळे आपल्यासोबत आहेत. नमस्कार. तसंच आपल्यासोबत आहेत अभिजित श्वेतचंद्र आणि शिवरायांची भूमिका अभिजितनं या चित्रपटाच्या निमित्तानं साकारलेली आहे. या सगळ्यांचं, तुम्हा सगळ्यांचं स्वागत. खरं तर जय शिवराय. जय शिवराय. नक्कीच. तर आपण सुरुवात करूया. आणि आता चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय आणि मला खात्री आहे की तुम्हा सगळ्यांना सुद्धा शिवप्रेमी म्हणून आणि मराठी सिनेमाचे चाहते म्हणून या चित्रपटाची उत्सुकता असेलच. आणि चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. दिग्पाल सर, सगळ्यात आधी तुमच्याकडे येत आहे. हे 6वं पुष्प तुम्ही आता घेऊन येत आहे, कसं वाटतंय? सुरुवातीची 5 पुष्प आणि आत्तापर्यंतचा प्रवास. खूप आधी या सगळ्याचा संकल्प केला होता श्री शिवराज अष्टकाचा. आणि 2016 पासनं आम्ही याचं शूटिंग सुरू केलं. फर्जंद 2016 मध्ये शूट झाला आणि त्याच्यानंतर तो प्रदर्शित झाला 2018 साली. त्याच्यानंतर प्रेक्षकांनी जे प्रेम दिलं, शिवप्रेमींनी आणि शिवभक्तांनी जे काही बळ दिलं आम्हाला, त्याच्यातनं हा सगळा प्रवास पुढे चालू राहिला. कोविडचा सगळा अटकाव होऊन सुद्धा तो थांबला नाही. आणि आता आपण 6व्या चित्रपटाच्या उंबरठ्यावर येऊन थांबलेलो आहोत. आणि खूप छान वाटतंय की आम्ही महाराष्ट्राला जो शब्द दिला होता त्या दिशेने बऱ्यापैकी पुढे आलेलो आहोत. निव्वळ 2 चित्रपट आता उरलेले आहेत. निव्वळ म्हणतोय मी, खरं ते खूप अवघड आहेत. पण 6व्या चित्रपटानंतर 2 चित्रपट फक्त राहतील. आणि आम्ही ज्या कारणासाठी, आपण असं म्हणू की एक ध्येय असतं माणसाच्या जन्माचं किंवा जन्माला येण्याचं एक पर्पज असतं, तर या कारणासाठी, या उद्देशासाठी जर आम्हा सगळ्यांचा जन्म झाला असेल तर ते या निमित्ताने पूर्ण होऊ लागलेलं आहे असं वाटतंय. आणि त्यामुळे खूप कृतकृत्यता सगळ्यांच्याच मनामध्ये आहे. नक्कीच. दिग्पालजी, आणखी एक प्रश्न तुम्हाला. खरं तर याच्या आधी जी 5 पुष्प आली आहेत त्यात शिवरायांची भूमिका जी साकारण्यात आली होती ती सुद्धा अनेक कसदार अभिनेत्यांनी साकारली होती. आणि आता इथे आपल्याला अभिजित दिसतोय. तर याच्या निवडीसाठी तुम्ही कशा प्रकारे विचार केला होता, किंवा अभिजित तुमच्या शिवरायांच्या त्या फ्रेममध्ये कसा बसला, याबद्दल जाणून घ्या. एकतर मुळात आग्रा भेट या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं वय आपण लक्षात घेऊया. ते केवळ 36 वर्षांचे होते तेव्हा. अर्थातच वय काही, म्हणजे जसं संस्कृतमध्ये ते सुभाषित आहे, न खलु वयस तेजसो हेतुः, म्हणजे तुमचं वय हे तुमच्या पराक्रमाची व्याप्ती ठरवत नाही. तर त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं वय काय, त्यांचे पराक्रमाची व्याप्ती नाही ठरवत. तरी सुद्धा आजच्या तरुणांना इन्स्पायर करणारी ही गोष्ट आहे की केवळ 36 वर्षाच्या वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जगप्रसिद्ध अशा एका क्रूर सम्राटासमोर उभं राहून गर्जना करत होते. ते खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्या वयाचं मला फार महत्त्व वाटलं या सगळ्यामध्ये. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे एका तरुण अभिनेत्याची आम्ही सगळेजण निवड करायच्या विचारात होतो. आणि अभिजित सुभेदारपासून आमच्याबरोबर आहे, 4 सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे ज्या पर्सनॅलिटीची आपण वाट बघतो आहोत, जे तेज, जी ऊर्जा त्या वयातली मिळायला पाहिजे, जी पर्सनॅलिटी, ज्या पद्धतीची शरीर बांधणी, हे सगळं अभिजितकडे आम्हाला दिसत होतं. आणि तरीसुद्धा सर्व जो परिवार म्हणतो आम्ही शिवराज अष्टकाचा, सगळे ज्येष्ठ अभिनेते आहेत, त्याच्यामध्ये मृणालताई आहेत, समीर सर आहेत, अजय पुरकर आहेत, त्याच्यापासून अगदी नवीन तरुण जे विराजस सारखे
कलाकार आहेत, या सगळ्यांच्या एकत्रित मिटिंगमध्ये जेव्हा हा प्रस्ताव मांडला तेव्हा सगळ्यांनी एकमताने अभिजितच्या नावाला दुजोरा दिला. आणि त्यानंतर आम्ही आता AI ची टेक्नॉलॉजी आली आहे, त्यांनी त्याचे काही फोटोज आम्ही कन्वर्ट करून पाहिले महाराजांच्या वेशभूषेमध्ये. आणि ते जेव्हा पॉझिटिव्ह वाटायला लागले सगळ्यांना की अरे हे जवळ जात आहे, त्याच्यानंतर त्याच्या लुक टेस्ट सुरू झाल्या. आणि मग त्या लुक टेस्टमध्ये आपले सगळ्यांचे ज्येष्ठ मेकअप पण जे आहे सुरिंदरजी, ज्येष्ठ विग मेकर आपले संपूर्ण इंडस्ट्रीतले भारतातले, तर त्यांच्याकडे जाऊन आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्या चेहऱ्याला सूट करतील आणि छत्रपतींचा संपूर्ण ते वेशभूषा तयार करतील अशा दाढी मिशी याचे ट्रायल्स सुरू केल्या. जसं एक 10 लुक टेस्ट नंतर आता आपण जे चित्रपटात पाहतोय ते चित्र आकाराला आलं आणि मग सगळ्यांना असं आलं की हा हे दिसतायत खरं. आता याच्यात दिसण्यात पहिली गोष्ट असते ऐतिहासिक सिनेमामध्ये दिसणं आणि मग असणं. तर दिसण्याची परीक्षा तो पास झाला होता आणि असणं त्याचं माहिती होतं आम्हाला की तो खूप मेहनती आहे, खूप डेडिकेशननी काम करतो, खूप इन्व्हॉल्व्ह होऊन काम करतो. त्याच्यासाठी छोटी भूमिका मोठी भूमिका अशा गोष्टी मॅटर नाही करत, भूमिका महत्वाची आहे. जसं त्यांनी सुभेदारमध्ये सूर्याजी मालुसरेंची भूमिका केली, मुक्ताईमध्ये भगवान विठ्ठलाची भूमिका केली आणि तीच भूमिका अभंग तुकाराममध्ये खूप छोटी होती, पण त्या लिगसीचं महत्त्व त्याला कळतं. त्यामुळे त्यांनी त्या तितक्याच जीव तोडून ती विठ्ठलाची भूमिका अभंग तुकाराममध्ये पण केली होती. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करताना तो कुठल्याही प्रकारच्या मेहनतीला मागे हटणार नाही हे माहिती होतं आणि ते त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं होतं. 3 महिने जवळजवळ पुण्याला आमच्या कडे येऊन राहिला होता आणि त्याचं एक विशिष्ट प्रकारचं रुटीन होतं, खूप हार्डकोर रुटीन होतं. सकाळी 6:30 6:30 उठून त्याचं ते रुटीन चालू व्हायचं, ते रात्री 11 वाजेपर्यंत चालायचं. ते म्हणजे त्याच्यामध्ये वक्तृत्वाची त्याच्या सगळ्या बोलण्याची तयारी असेल, डिक्शनची तयारी, वाणी संस्कार असतील, घोडेस्वारी, तलवारबाजी याचं प्रशिक्षण असेल, माझ्याबरोबरची रिहर्सल असेल, कारण आपण नाटकासारख्या रिहर्सल्स करतो, सगळे कलाकार एकत्र जमून रिहर्सल्स करतात संवादांच्या. तर या सगळ्या गोष्टींना एक कणही त्यांनी म्हणजे त्यांनी चालू सिरियल सोडली. त्याच्यानंतर गमतीचा भाग तो सांगेलच की त्यांनी त्याच्या सगळ्या जवळच्या मित्रांना ब्लॉक केलं त्या काळात. ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे सध्या काळात की ती म्हणजे मी असे काही कलाकार या प्रवासात बघितलेत की चांगली भूमिका मिळाली म्हणून त्यांचे 15-20 दिवस पार्टीमध्येच जातात. तर त्या काळामध्ये अभिजितनी ते सगळं टाळून केवळ छत्रपतींची भूमिका मिळते या डेडिकेशनसाठी खूप गोष्टी केल्या आणि मग स्वाभाविकपणे छत्रपतींचा त्याला आशीर्वाद लाभला असं आपण म्हणू शकतो. नक्कीच. अभिजित, तुझ्याकडे येते मी. सर म्हणाले त्याप्रमाणे खरं तर खूप मेहनत घेतली आहेस तू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती मेहनत पडद्यावर दिसते आणि तुझा अभिनयसुद्धा लोकांना आवडत आहे. ट्रेलर तर खूपच सुंदर आहे. तर याबद्दल काय सांगशील? म्हणजे आधी तुला दडपण साहजिकच आलं असेल, पण हे दडपण तू हाताळलंस कसं? मला असं वाटतं कुठल्याही अभिनेत्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज साकारणं ह्याच्या पलीकडे काही नाही आहे. कारण गुरुजींनी मला नेहमी म्हणायचे की इतर जे आपण कॅरेक्टर आहेत, भूमिका आहेत, मी शक्यतो बोलताना टाळतो छत्रपती शिवाजी महाराजांना भूमिका म्हणणं, साकारणं म्हणेन मी. कारण भूमिका करताना आपण टेक्निकली ती गोष्ट कशी साध्य करता येईल याच्याकडे बघत असतो. पण छत्रपती शिवाजी महाराज साकारायचे झाले तर मला असं वाटलं की पहिलं समर्पण महत्त्वाचं आहे. आणि आमचं कुटुंब जसं एवढं छान आहे, एकत्र बांधलेलं आहे, ही प्रोसेस सुरू व्हायच्या आधी आम्ही रायगडावर गेलो होतो. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या इथे नतमस्तक झालो, समर्पित झालो आणि मग प्रवास सुरू झाला. आणि ऑब्व्हियसली एक हे होतं, माहीत होतं की दिग्पाल सर आणि संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी आहेच, ही जबाबदारी, मोठी जबाबदारी पार पाडताना. पण ऑफस्क्रीन मी कुठेतरी एकटा आहे आणि ऑफस्क्रीन सुद्धा ती आता आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ती जबाबदारी पार पाडायची आहे. कारण या प्रोसेसमध्ये 2.5-3 महिन्याची प्रोसेस होती. त्या प्रोसेसमध्ये मग सकाळी 7 सर म्हणाले तसं 6 ते 8 वर्कआउट करायचो. सर स्वतः सोबत असायचे. मग बॉडीचं स्ट्रक्चर कसं असेल, किती मसल पाहिजे आपल्याला या सिनेमासाठी. एकतर ऑब्व्हियसली आता सलग आम्ही आता 5 सिनेमे सरांसोबत केल्यामुळे बॉडी अशा स्टेटला आम्ही ठेवतो प्रत्येक ॲक्टर की तुम्ही सांगितलं वजन कमी करा तर वजन कमी करतो, वजन जास्त हवे तर वजन जास्त करतो 15-1 दिवसांच्या कालावधीत. तर तुम्ही म्हणून बघाल आमचा पूर्ण परिवार एकदम असा फिट असतो की तुम्ही फक्त सांगा की हे करायचंय. तर ते ठरलं. त्याच्यानंतर वाणी संस्कार झाले, गुरुजींनी वाणी संस्कार केले. प्रत्येक वाक्य कसं म्हणता येईल, प्रत्येक वाक्यातून काय सांगायचं आहे
प्राध्यापक शामराव जोशी आमचे गुरुजी आहेत त्यांनी, आणि त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींवर वर्क करून घेतलं माझ्याकडून. आणि मुळात आत्तापर्यंत जो काही अभिनय केला होता, जे काही सिरियल केले होत्या, फिल्म्स केल्या होत्या, त्या सगळं पुसून पुन्हा शून्यातून सुरुवात केली. कारण छत्रपती शिवाजी महाराज असा विषय आहे की एकतर तो डेप्थमध्ये तुम्ही अंगीकारला अगदी पाहिजे, अगदी खरं. आणि तो वरवरचा अभ्यास करून किंवा जो आपण सिरियल किंवा इतर गोष्टींमध्ये अभिनय करतो तसा न करता तो भिनायला हवा, असं गुरुजींचं म्हणणं होतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुजींचं म्हणणं असं होतं की जोवर एखादा सीन करताना तू एवढा इन्व्हॉल्व्ह होशील की त्या सीनमधून बाहेर यायला 10-15 मिनिटं लागतील, तेव्हा खऱ्या अर्थाने तू साध्य केलंस किंवा ते अचीव केलंस असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या याच्यासाठी सर म्हणाल तसं फोकस राहणं गरजेचं होतं. त्यामुळे 2.5-3 महिने पुण्यामध्ये होतो. पूर्ण प्रोडक्शनने एक शेड्यूल डिझाईन केलं होतं. म्हणजे मला सांगायला आवडेल की जसं मी 100% मेहनत घ्यायची तयारी होती, प्रामाणिक मेहनत घ्यायची तयारी होती, तसं प्रोडक्शन माझ्या पाठीशी होतं. म्हणजे माझ्या डाएटचा सुद्धा विचार केला जायचा, मी किती प्रोटीन खाल्लं पाहिजे त्या वेळेमध्ये, कारण लीन मस्क्युलर फिजिक हवी असं आमचं ठरलं होतं. तर ते प्रोटीनचा सुद्धा प्रोडक्शन विचार करायचं, तेवढं प्रोटीन मला म्हणजे डबे यायचे. ते या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की प्रोडक्शन त्याच्यासाठी खूप मेहनत घेत असते. तर मला असं वाटतं कलाकाराने सुद्धा त्याला 100% देणं गरजेचं आहे. मग दिग्पाल सर प्रत्येक सीनचा जिस्ट सांगायचे, त्याच्या आधी काय घडलंय, मग काय घडलंय, ह्या सीनमधून काय सांगायचं आहे. कारण मुळात जेव्हा रणपती शिवराय स्वारी आग्रा ठरलं, टायटलवरूनच आम्हाला असं झालं की आग्र्याहून सुटका आपण आत्तापर्यंत ऐकत आलो होतो. मी सुद्धा तेच ऐकलं होतं. किंवा मी नेहमी दिग्पाल सरांना म्हणतो की जो आपण सीन पाहतो किंवा औरंगाबादचा दरबारातला थरार आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर दिवा आणि आम येतो आणि महाराज उभे आणि औरंगाबाद बसलाय असं आपल्याला चित्र दिसतं. किंवा असे सगळे चित्र सोशल मीडियावर आहेत. पण ह्या सिनेमांच्या माध्यमातून मला कळलं की ते दिवा आणि आम मध्ये नव्हतं, दिवा आणि खासमध्ये नव्हतं, तर ते घुसरखानामध्ये झालं होतं. आणि मग ते अभ्यास करताना काही पुस्तकं वाचनात आली माझ्या. दिग्पाल सरांची एकतर म्हणजे ऑफिस जे आहे आमचं DT प्रोडक्शन, त्या इतकं पुस्तकाने अफाट भरलेलं आहे की तुम्ही बसलात तरी पटकन एक हात असा केला की हातात पुस्तक येतं आणि ते पुस्तक वाचून तुम्ही प्रगल्भ होणारच अशी भन्नाट आणि खूप चांगली छान छान पुस्तकं आहेत. तर त्या पुस्तकांमध्ये राजस्थानी रेकॉर्ड्स जे आहेत, म्हणजे त्या कालखंडामध्ये जे काही लिहिलेलं होतं ती पत्र आहेत, ती पत्र वाचनात आली, महाराजांची पत्र वाचनात आली. तसा खूप छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास या माध्यमातून मला करता आला. आणि मला असं वाटतं मग परिपूर्ण झाल्यावर, ती रिहर्सल झाल्यावर, दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की ह्या सिनेमामध्ये पुरंदरच्या तहापासून महाराज आग्र्याहून परतले आणि त्याच्यानंतरचा काहीसा भाग आम्ही दाखवतोय. तर तोपर्यंत महाराजांच्या आयुष्यात काय काय घडलं ह्याची क्रोनॉलॉजी एक तयार करण्यात आली. प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी त्या वाचून पाठ करून त्या मनावर बिंबवण्यात आला. मी मन याच्यासाठी म्हणतोय की जोपर्यंत ते मी फील करत नाही, कारण ऑब्व्हियसली आपण जे आत्ता आयुष्यामध्ये घडत असतो आपल्या अख्ख्या आयुष्याचा तो परिणाम होत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग फ्लोअरवर गेलो. त्यामुळे ऑब्व्हियसली फ्लोअरवर तेवढी एफर्ट्स कमी लागले, पण एक दडपण होतं तुम्ही म्हणालात तसं. मला असं नेहमीच वाटतं की किती आपण रिहर्सल केली नाटकाची, तर नाटकाचा जेव्हा पहिला शो असतो तेव्हा त्या फळ्या म्हणतो आपण, त्या फळ्यांवर गेल्यानंतर जे दडपण येतं, जी भीती असते, ते दडपण, ते भीती पहिल्या दिवशी सुद्धा होती. आणि जबाबदारीची जाणीव जेव्हा दिग्पाल सरांनी सांगितली तेव्हाच झाली ती, आणि तेव्हापासून ती शेवटच्या श्वासापर्यंत असणार. आणि अशा वेळेला मला ते चंद्रकांत मांढरेंचं एक वाक्य आठवतं. त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की ज्या दिवशी कापडं घातली, म्हणजे महाराजांची कापडं ज्या दिवशी घातली त्या दिवसापासून शेवटच्या श्वासापर्यंत त्या कापडांना पट्टा लागणार नाही, असं काही कार्य माझ्या हातून घडणार नाही. आणि आता माझी सुद्धा तीच जबाबदारी आहे, ही खात्री आहे. नक्कीच. यानंतर मी समीर दादांकडे येते. समीर दादा, खरं तर तुम्हाला औरंगजेबाच्या भूमिकेत बघणं ना, हा मुळात प्रेक्षक म्हणून आम्हाला सुद्धा धक्का आहे. तर तुम्हाला काय वाटतं या भूमिकेबद्दल? म्हणजे जेव्हा तुम्हाला कळलं की अरे औरंगजेब साकारायचा आहे, तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती आणि आता ती साकारल्यानंतर कसं वाटतंय? प्रेक्षकांना धक्काच द्यायचा होता खऱ्या अर्थाने. आणि ह्याची सुरुवात खरं फर्जंदमध्ये झाली. फर्जंदमध्ये बेशक खान करत होतो आणि टक्कल केलं होतं मी. आणि नितीन दादांच्या स्टुडिओमध्ये मी 7.5 वर्ष ऑलमोस्ट राहिलो. दररोज भेट व्हायची नाही म्हटलं तरी. ते त्यांना कळलं कुठून तरी की मी या चित्रपटात काम करतोय. मी त्यांना क्रॉस होऊन गेलो, पण त्यांनी मला ओळखलं नाही. आणि तेव्हापासून तो चस्का लागला मला, उलटा चस्का लागला की मला ओळखून दाखवा. वा.
तर मला धक्काच द्यायचा होता आणि हा एक तसं म्हटलं तर गमतीचा भाग म्हणू आपण. पण खूप मोठा चॅलेंज होतं आणि आता झालंय ते पूर्ण. आणि कसं होतं की तो शहनशाह होता. शेवटी दोन राजे एकत्र भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये एक ट्रॅप करतोय आणि दुसरा एकतर तुला मी घेऊन जाणार, नाही तर तुझ्या गुहेतनं मी कसं सुटतो ते बघ. तर हे असे दोघांचं जे दोन बादशहांचं म्हणता येईल. एक ब्लडशेट नाहीये त्यामध्ये, पण दोघांची बुद्धी म्हणता येईल. एक क्रूर बुद्धी आणि एक म्हणतात की रयतीचा राजा आपला. अशा दोघांच्या त्या म्हणता येईल एकमेकांसमोर आल्यानंतर काय घडू शकतं हे फार सुंदर लिहिलं आहे दिग्पालने. त्यामुळे ते करताना अजून एक नट म्हणून खूप छान म्हणजे आनंद मिळाला. अच्छा समीर दादा, खरं तर ह्यात मेहनत तुमची खूप आहे. तुम्ही हिंदीत काम केलेलं आहे, पण औरंगजेब साकारणं आणि तो उर्दू लहेजा, तो मुघलांचा लहेजा, तो सगळा आत्मसात करणं यासाठी काही विशेष अभ्यास? लकीली हिंदीमध्ये काम करत असताना खूप उर्दू भाषिक मित्र पण आहेत की त्यांचं ऐकत बसावं असं होतं. पण तो काय फार काही तो 40% 50% उपयोग झाला. कारण हा कुठून कुठून शब्द काढायचा बाबा की असं अरे काय तो शब्द आहे रे मित्रा. आता रिसर्च टीमच इतकी तगडी आहे म्हटल्यावर तर ती अजून तो चॅलेंज वाढत जायचा. आणि नंतर खूप सुंदर शब्द असायचे ते आणि ते उच्चारतानाही मजा यायची. आणि त्या निमित्ताने अजून नव्यानं म्हणता येईल की खूप नवीन शब्द उर्दूमधले कळले. आणि साकारताना अजूनच म्हणता येईल की जसं अभिजित आता म्हणाले की यू गेट इन टू द ट्रान्स. पण मी ट्रान्समध्ये कोणाला मारायचो नाही, डोंट वरी अबाउट इट. पण मी असं हिंडत असायचो कंटिन्युअसली सेटवर की मला आत्ता ह्याच्यातनं बाहेर नका काढू, मला तिथे राहू द्या. त्यामुळे ठराविक माणसंच माझ्या जवळ यायची की त्यांना माहिती आता यायला गरज आहे. बाकी कोणी म्हणजे असं मी हे काय असं वगैरे नाही, पण तेव्हा डोळ्यात कळायचं की नॉट नाव. अच्छा, बरं, औरंगजेबाची बहीण साकारली आहे स्मिताताई तू, जहानुरा साकारलेली आहेस. आणि स्मिताताई, तुला अगदी गोड सोज्वळ भूमिकेत बघायची सवय आहे प्रेक्षकांना, आणि आता अचानक ही ग्रे शेडवाली भूमिका. तर ही कशी, म्हणजे तुझी तयारी होती का आधी ही करायची? म्हणजे तुला धक्काच बसला असेल की अरे काहीतरी निगेटिव्ह करायचं आहे, असं काही झालं? हां, जहाआरा करताना माझं म्हणजे मुळात मला विचारलं यासाठी दिग्पालचे मनापासून धन्यवाद. तो वेगवेगळं काहीतरी करायला देतच असतो चॅलेंजेस, त्यातलं हे एक चॅलेंज होतं. आणि एक मला फक्त वाटत होतं की मी कशी दिसेन, आधी तो एक प्रश्न होता. कारण मी स्वतः कधीच बेगमचा लुक करून म्हणजे असं काही संबंधच आला नाही ना, कधी बघितलेलंच नाहीये त्या वेशभूषेत स्वतःला. त्यामुळे मी कशी दिसेन असं मला एक वाटत होतं. पण जेव्हा आमची ती लुक टेस्ट झाली आणि ड्रेस ट्रायल झाली त्यावेळेला मला असं वाटलं की ओके, दिसते तर आहे मी आता ही अशी. पण आता त्याच्या पुढचं काम असं होतं की उर्दू, कारण समीर सर तर हिंदीमध्ये खूप काम केलंय किंवा त्यांचं उर्दू छानच आहे, पण मी ते व्यवस्थित बोलू शकले नाही तर ती जहाआरा येणारच नाही मला. तर त्यामुळे तिथून आमचं सुरू झालं. प्राध्यापक शामराव जोशी ज्यांच्याकडे आम्ही जातो, म्हणजे वाणी संस्कार जे आम्हाला शिकवतात, त्यांनी उर्दूचा अभ्यास करून घेतला, काही पुस्तकं वाचायला दिली, थोडंसं भाषेवर आणि जे डायलॉग्स आहेत ॲटलिस्ट त्याच्यावर काम झालं. परत ह्याचं लिखाण दिग्पालचं इतकं अप्रतिम असतं. ते शब्द खूप अवघड असतात, सर म्हणाले तसं की त्या शब्दांचे अर्थ लागणं हे खूप कठीण होतं, पण ते इतके छान समजून सांगितले त्यांनी. आणि मुद्दा तोच होता की आपण ते तिथे जहाआराच वाटलं पाहिजे, कारण लोकांना सोज्वळ आणि असं आवडतंय, पण हे ह्याच्यामध्ये दिसणं तसं ते साकारणं हे चॅलेंजिंगच होतं. आणि मला असं वाटतंय की ते स्क्रिप्टची आणि ताकद असते, ती वाक्य तुम्हाला छान मिळाली, संवाद तसे असतील, दिग्दर्शक उत्तम आहे, फक्त आपण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आणि दिग्पाल असेल, दिग्पालने निवड केली याचा अर्थ त्यांनी काहीतरी विचार करून माझी निवड केली आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये परत शंकाच नको. फक्त काय करायचं की मेहनत घ्यायची आहे आपल्याला. आता तो जे सांगेल ते करायचं आहे, ते मी करते प्रत्येक वेळेला.
फार सुंदर बोलली आहे ती, म्हणजे ज्याच्याबद्दल, आणि ती किती, म्हणजे आम्ही बघायचो ना रिहर्सलला, म्हटलं का किती गाजतीयेस. पण शी वॉज रिअली तुम्ही केलंय हिंदीमध्ये काम किंवा त्यांचं नाही उर्दू आहे. मुळात चांगलं आहे. मला आपल्या कानाला सुद्धा ते छान वाटलं पाहिजे ना. म्हणजे आज मी डायलॉग्स बोलतेय म्हणून ते फक्त उर्दू येतंय असं नको वाटायला. ते इतकं सहज असायला हवं. त्यासाठी मला असं वाटतं शब्दांवर जर पकड असेल तर मग ते नंतर करता येतं. त्यामुळे मी पाठांतर मी ठरवलेलं आपण चोख करायचं. त्यानंतर बघू, म्हणजे तिथे तर मी करेन, डबिंगमध्ये आणखीन करून घेईल दिग्पाल. तसं मेहनत पण याच्यामध्ये अजून एक ऍड मला करायचं वाटतं की लकीली ज्या एरामध्ये आम्ही सबमिशन वगैरे करायचो, जगजीत सिंग कांकड्यांची खूप आवड होती. आणि ते ऐकता ऐकता म्हणतात ना, ते असे काने असे पडत गेले होते शब्द. आणि अडलेले शब्द म्हणजे जसे म्हटलं, माझे खूप उर्दू भाषिक मित्र आहेत, तर निसार खान खूप छान मित्र आहे माझा. तर अडलं की त्याला विचारायचं, निसार यार ये गजल में ये कुछ है यार, उसका मतलब क्या है. म्हणजे सुना यार पुरी लाईन तो सुना एक बार. मग तो सांगायचा की ते असं म्हणायचं, तर ते कुठे त्याचाही फायदा झाला कळत न कळत. जसं हिंदी भाषा म्हणता येईल, आमच्या वर्गामध्ये कॉलेजमध्ये जवळजवळ 85% जी मुलं होती नॉर्थकडची होती शिकायला. आणि ते बोलता बोलता मला काय माहिती पुढे जाऊन मी ऍक्टर होणार आहे आणि हिंदीमध्ये मला बोलायचं आहे म्हणून. तर आमच्या घरामध्ये आईला माझ्या खूप कॉन्फिडन्स होता की ती खूप छान हिंदी बोलते. तो फक्त कॉन्फिडन्स होता, अरे बशी में डाल ना वो चहा, असं वगैरे ती म्हणायची. तर ते कौतुकाने आमचे मित्रही, कारण त्यांना आईची पोळी भाजी खूप आवडायची आणि बहुतेक आईने पोळी भाजी गावली आणि त्यांच्याकडनं मी हिंदी शिकलो. कळत न कळत ते सुरू झालं. शेवटी आपण शिकलेला कधी ना कधी उपयोगात पडतं ते म्हणतात, ते चुकीचं नाही आहे. दिग्पाल दादा, मला आणखी एक गोष्ट विचारायची. आता फायनली हा पिक्चर येतोय आणि ट्रेलरच मुळात इतका आवडलेला आहे आणि या आधीची सुद्धा पुष्प खूप लोकांना आवडलेली आहेत. शिवप्रेमीच म्हणता येणार नाहीत की पूर्ण देशभरात जगभरात याच्यावरचे रिव्ह्यूज येत आहेत. अगदी यूट्यूब म्हणजे सोशल मीडिया चालवणारे सगळे स्टार्स, यूट्यूबर्स याच्यावर रिव्ह्यू करतात. तर आणि आता हा चित्रपट येताना एक ती जशी जशी घटिका जवळ येते तसं तसं आणखी थोडं काय वाटतंय, थोडंसं चलबिचल मनात आहे काय? चलबिचल नाही आहे, कारण मला आपल्या प्रेक्षकांवर आणि शिवभक्तांवर पूर्ण विश्वास आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आम्ही ज्या भावनेने हे सगळं सादर करतो आहोत, ज्या हेतूने हे करतो, त्यामुळे मला हे नक्की माहिती की ती भावना प्रेक्षक समजून घेतात. की छत्रपतींच्या विषयी खूप निखळ भावनेने आम्ही हा विचार करतो की त्यांचं चरित्र जिथे शक्य आहे त्या पद्धतीने जेवढं शक्य आहे तेवढं पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जायचं. तर त्यामुळे चलबिचल अशी नाही आहे. पण अर्थात आम्ही सगळेजण थिएटर करणारे आहोत. विंगेत उभं राहिल्यावरची एक पुलांनी म्हटलंय की पोटामध्ये गोळा येतो, तो गोळा नाही आला तर मग कलाकार जिवंत नाही असं समजावं. तर तसं थोडंसं एक आता 6 फेब्रुवारीला याचा रिलीज आहे, तर तो आता आपण बोलतोय त्या खूप जवळ बोलतोय त्याच्या, तर त्यामुळे ते तसं थोडंसं होत आहे. आणि हे माहिती आहे की विंगेतनं स्टेजवर गेलो की पहिल्या पावलावरती आणि पहिल्या शब्दावरती आपला सूर पक्का लागलाय का नाही हे कळतं. तसं 6 तारखेला सकाळी पहिल्या शोला कळेल आणि मग मात्र कॉन्फिडन्स असतो. आणि तो मला नक्की खात्री आहे की याही वेळेस आम्ही ज्या पद्धतीची मेहनत संपूर्ण परिवाराने केली आहे त्यामुळे शिवछत्रपतींचा आशीर्वाद पुन्हा आम्हाला मिळेल. नाही, मुळात आणखी एक मला इथे नमूद करावं असं वाटतं की केवळ मनोरंजन किंवा हा इतिहास आपल्याला असा आहे, आपला इतिहास समृद्ध आहे असाच दाखवायचा आहे हा हेतू नाही आहे की आपल्याला शिवाजी महाराजांचं जीवन प्रेक्षकांना त्यांनी त्यातनं काहीतरी घ्यावं सिनेमा रूपातनं, हा सुद्धा आहे. म्हणजे लोकांना शिकवण्याचा सुद्धा एक हेतू आहे, त्यांना जागरूक करण्याचा, अवेअर करण्याचा हेतू आहे. तर याबद्दल काय सांगशील? मुळामध्ये श्री शिवराज अष्टक हा जो सगळा भाग आहे, ही चित्रपट मालिका आहे, याचा मूळ ज्याला आपण बॉटम लाईन म्हणतो ती बॉटम लाईनच आहे. ती आहे श्री शिवाजी महाराज म्हणजे एक प्रेरक शक्ती. ती जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला प्रेरणा देते, प्रत्येक अडचणीत प्रेरणा देते. हे आपल्या नवीन पिढीपर्यंत पोहोचावं. कोविडमध्ये जे अनुभव आम्ही घेतले या सगळ्या सिनेमांच्या माध्यमातून की एचिळ देवानका सारखा अभंग आपण फत्तेशिकस्तमध्ये वापरला, अनेक सुरक्षाकर्मींचे, डॉक्टरांचे, वैद्यकीय सेवेतल्या लोकांचे फोन यायचे की या अभंगामुळे आम्ही जगतोय. कारण त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने शिवाजी महाराज आऊसाहेबांना भेटतात तसे कधीतरी आम्ही आमच्या नातेवाईकांना भेटू असं आम्हाला वाटतं.
अवधूत गांधीच्या आवाजामध्ये तो अभंग आहे. एक छोटासा प्रसंग सांगतो की एक पोलीस अधिकारी होते आणि या सगळ्या ताणामध्ये त्यांनी अत्यंत टोकाचा निर्णय घेतला आणि ते गच्चीवर बसलेले होते की आता इथून पुढे ती कृती करायची. आणि त्याच वेळेस एक त्यांची जी छोटी मुलगी आहे ती आली मोबाईल फोन घेऊन की बाबा हे गाणं बघ किती छान आहे, मला छान वाटते ऐकून. ती मुलगी निघून गेली. त्यांनी ते संपूर्ण गाणं ऐकलं आणि ते खूप ते भावूक झाले, रडू लागले आणि त्यांनी एका मित्राला फोन केला त्याच्या आणि ते आमच्यापर्यंत कसं पोचलं तेही सांगतो की ते फोन केला आणि ते सांगितलं की मी असा विचार करत होतो पण मी आत्ता मागे आलो, मी खाली उतरलो एका थड्यावरनं गच्चीच्या आणि तो म्हटलं की अरे ते गाणं आपल्या अवधूतचंच आहे, अवधूतचे कॉमन फ्रेंड आहेत ते. आणि मग त्यांनी अवधूतला फोन करून हा सगळा किस्सा सांगितला. अशा प्रकारचे अनेक अनुभव या संपूर्ण प्रवासामध्ये गेल्या 10 वर्षात आम्हालाही येत आहेत. त्यामुळं हे सातत्याने फार महत्त्वाचं आहे, हे पटतंय आणि कोणीतरी केलं पाहिजे म्हणजे आपण केलं पाहिजे. चॅरिटी बिगिन्स ऑफ ॲट होम अशा पद्धतीने आपणच केलं पाहिजे. कोणीतरी याच्या मागून येईलच. म्हणजे हे यशस्वी झालंय हे म्हटल्यानंतर कोणीतरी एकच कशाला अनेक जण यावेत, कारण छत्रपतींचं चरित्र मोठं आहे. एका 8 सिनेमांनी काही भागणार नाहीये. शेकडो सिनेमे व्हायला पाहिजेत आणि ते एकटा दिग्पाल लांजेकर किंवा त्याची टीम नाही करू शकणार. एका ठराविक टप्प्यानंतर अजून काही लोकांनी केले पाहिजेत. तर याच्यासाठी म्हणून हे चित्रपट एक पहिली पायरी तरी ठरावेत असं आम्हाला वाटतं आणि ते ठरतंय असं दिसतंय. शिवजयंतीचं 2018 पूर्वीचं रूप आणि गेल्या 6 वर्षातल्या आपली गाणी जेव्हा तरुणांना उपलब्ध झाली त्याच्यानंतरचं रूप आणि या चित्रपटांमधनं जे पोचलंय शिवाजी महाराजांच्या बद्दल, आम्ही काय बघतोय की इतिहास तर सांगायचा प्रयत्न करतोच आहोत, त्यासाठी कागदावर ॲक्युरेट राहायचा प्रयत्न करतोच आहोत, पण जे काही स्वातंत्र्य घ्यावं लागतंय कल्पनेचं, ज्याला आपण कलात्मक स्वातंत्र्य किंवा क्रिएटिव्ह लिबर्टी म्हणतो, तर हे घेत असताना त्यातली प्रेरणा कुठे हरवणार नाही याचा प्रयत्न आपण करतो आहोत. आणि त्यामुळे ते आजकालच्या तरुणांच्या मध्ये सुद्धा, म्हणजे आपण ज्यांना आता नवीन टर्म जे आले जेनझी, तर तशी जी आपली पुढची पिढी आहे, तर जेनझीमध्ये पण मी हे रुजताना पाहतो आहे त्या गाण्यांच्या माध्यमातून किंवा त्या चित्रपटांच्या माध्यमातून. आता हा चित्रपट तयार करत असताना माझी जी सगळी डिरेक्शनची असिस्टंटची टीम आहे, ही टीम 19 ते 25 वर्षांची आहे. तर त्यामुळे हे सगळं या चित्रपटांच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत योग्य रीतीने पोचते आणि पोचेल असं मला वाटतं. नक्कीच. अभिजित, एक अपील तुझ्याकडनं सुद्धा होऊन जाऊ द्या या चित्रपटासाठी प्रेक्षकांना. मला असं वाटतं की श्री शिवराज अष्टकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय. आणि म्हणजे मी सुभेदारला या परिवारामध्ये सामील झालो त्याच्या आधी मला सुद्धा वाटायचं की मी कुठला तरी एक मावळा करावा किंवा मी कुठेतरी ह्या ज्या कार्यामध्ये आपला काहीतरी थोडासा हातभार लागावा. आणि माझे जवळचे मित्रमंडळांचा खूप आग्रह होता, पण माझी आणि दिग्पाल सरांची ओळख नव्हती आणि अचानक ते काम आलं आणि मी खूप भावुक झालो होतो तेव्हा सुद्धा सुभेदारमध्ये. तेव्हा पण मी सरांना विचारलं नव्हतं कुठली भूमिका आहे काय आहे, मी फक्त हो म्हटलं होतं की करायचं. आत्ता ह्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये एक मुलगा मला भेटला त्या दिवशी डोंबिवलीच्या प्रमोशनमध्ये आणि तो म्हणाला मी ॲक्टर नाही आहे किंवा मला ॲक्टर व्हायचं पण नाही, पण मला दिग्पाल लांजेकर सरांच्या कुठल्या तरी फिल्ममध्ये ना मागे मावळा बनून फक्त उभं राहायचं, एवढी माझी इच्छा पूर्ण कराल का. मी ह्याला सांगितलं शिवमला आणि नंबर घ्यायला सांगितलं, कारण मला असं वाटतं हेच ह्या शिवराज अष्टकाचं यश आहे की प्रत्येक कलाकाराला नाही तर सामान्य माणसाला सुद्धा वाटतं की मी हा सिनेमाचा भाग असावा. म्हणून आम्ही नेहमी बोलताना म्हणतो की श्री शिवराज अष्टक संकल्पना जरी दिग्पाल लांजेकरांची असली आणि जरी ते आमच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करत असलो तरी ही कलाकृती आणि हे श्री शिवराज अष्टक हे सगळं आता ऑडियन्स आहे, हे सामान्य प्रेक्षकांचं आहे. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आम्हाला ते कळतं की हे त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांना असं वाटतं की मी सुद्धा या छोट्या छोट्या गोष्टीचा भाग असावा. सगळी पब्लिसिटीची टीम असेल, सगळी प्रमोशनची टीम असेल, PR टीम असेल, रिपोर्टर्स असतील, प्रत्येकाला असं वाटतं की आपण त्या पूर्ण युनिटचा, आपण त्या परिवाराचा भाग आहोत आणि आपण कुठलं तरी चांगलं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. त्यामुळे आम्ही खरं तर भाग्यवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं
कार्य आम्ही आमच्या परीने करतोय. आणि खरं तर तू जे बोललास ना अभिजित की ही या साखळीचा भाग होणं आणि कुठेतरी याबद्दल बोलणं, याबद्दल कव्हरेज करणं एक पत्रकार म्हणून पण आम्हाला सुखावतं आहे की शिवाजी महाराज तर सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहेत, अभिमानाचा विषय आहेत, पण शिवाजी महाराजांनी जो इतिहास दिलेला आहे आणि त्या इतिहासातून जर आपण शिकलो नाही तर भविष्यकाळ कदाचित आपल्याला माफ करू शकणार नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या कलाकृती सतत प्रेक्षकांसमोर येत राहाव्यात ही इच्छा मी व्यक्त करतो. दिग्पाल दादा आणि तुमच्या सगळ्या टीमना धन्यवाद आणि खूप खूप आभार तुमचे. तुम्ही आमच्या NDTVच्या स्टुडिओत आलात आणि पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद. जय शिवराय. तर आपण जशी चर्चा केली आणि त्यानंतर खरं तर ऐतिहासिक चित्रपट असे अनेक बनायला हवेत. आणखी 2 पुष्प दिग्पालदादा म्हणाला त्याप्रमाणे उरलेले आहेत, पण दादांकडनं हीच अपेक्षा आहे की आणखी पुष्प आम्हाला पुढे पाहायला मिळावीत आणि दादांचा तसा प्रयत्न राहिला तर नक्कीच आम्हाला आनंद होईल. पण जाता जाता हेच सांगते की आपला समृद्ध इतिहास आणि या समृद्ध इतिहासाचा सगळा पट जो आहे तो सिनेमाच्या रूपानं उभं करण्यात अनेक सिनेसृष्टीतले कलाकार जे आहेत ते कार्यरत आहेत आणि त्यांना आपण सुद्धा साथ देणं तितकंच गरजेचं आहे. आणि या कलाकृतीतून केवळ मनोरंजनच नाही तर या कलाकृतीतून तो इतिहास शिकणं आणि त्याचा वापर आपल्या भविष्यासाठी करणं हे सुद्धा एक सजग नागरिक म्हणून आणि सिनेमाचे रसिक म्हणून आपण सुद्धा करायला हवं. यानंतर इथेच थांबतोय. पाहत रहा NDTV मराठी. नमस्कार.